नमस्कार मित्रांनो, माझं नाव काजल आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मग आता या कथेला सुरुवात करूया. माझं नाव कोमल आहे आणि मी नुकतीच 17 वर्षांची आहे. माझी नुकतीच 10वी संपली आणि मी 11वीचे ॲडमिशन घेतले. कॉलेजमध्ये आल्यामुळे मी आता कॉलेजची हवा घेऊ लागले होते. मी दिसायला खूपच सुंदर होते. माझी हाईट जवळपास 5 फूट 3 इंच होते. माझा रंग गोरा, मी अंगाने खूपच भरलेले असल्यामुळे दिसायला मी खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत होते. कॉलेजमध्ये माझी खूपच हवा होती. सगळी मुले माझ्यावर लाईन मारत होती. दिसायला तर मी खूपच सुंदर एका अप्सरेसारखे दिसायचे. त्यामुळे वर्गात सरांचे लक्ष नेहमीच माझ्याकडेच असायचे. मुलं तर माझ्याशी मैत्री करण्यासाठी खूपच पुढे-पुढे करत होती. पण मी जास्त कोणालाच भाव देत नव्हते. मी माझ्या पप्पांना खूपच घाबरत होते. कारण माझे पप्पा मला नेहमी म्हणायचे, की "परीक्षेत ना जर तू नापास झालीस, तर तुझं मी लग्नच कुठल्याही मुलासोबत लावून देईन." मला तसं करायचं नव्हतं. मला माझ्या पसंतीच्याच मुलासोबत लग्न करायचं होतं. त्यासाठी मला या परीक्षेत कसंही करून पास व्हायचंच होतं. वर्गात माझं अभ्यासात लक्ष कधीच नसायचं. माझं लक्ष नेहमीच माझ्या नटण्याकडे आणि मेकअप करण्यावरच असायचं. वर्गात मी सगळ्यांपेक्षा कशी सुंदर दिसेल यावरच माझं लक्ष असायचं. घरातून कॉलेजमध्ये आल्यावर अर्धा तास लेडीज रूममध्येच मी मेकअप करत बसायचे. वर्गात प्रवेश करताच सगळी मुले फक्त माझ्याकडेच बघून आकर्षक नजरेने मला पाहायची. मी अभ्यासात अजिबात हुशार नव्हते. आतापर्यंत मी तर परीक्षेत फक्त कॉपी करूनच पास झाले. कॉपी करण्यात मी खूपच माहिर होते. कॉपी करणे मला खूपच सोपे असते असं वाटायचे. मुले कुठेही कॉपी लपवू शकत होतात. त्यांच्यासाठी कॉपी लपवण्याच्या खूपच जागा असतात. आता मी तुम्हाला कसं सांगू? त्यांच्या कॉपी सापडण्यातही मीही नको तिथे कॉपी लपवून कॉपी करून पास झाले होते. तसंच कॉपी करून मी 10वी परीक्षा पास झाले आणि आता माझी 11वीची परीक्षा जवळ आली होती. पण आता मला खूपच भीती पण वाटत होती. कारण माझा काहीच अभ्यास झालेला नव्हता. माझं लक्ष नेहमी माझ्या नटण्यावरच असायचं. मी वर्गात कशी सगळ्यात सुंदर दिसेल आणि कशी मी सगळ्या मुलांना माझ्या सौंदर्याने भरळ पाडेल, हे नेहमीच माझ्या मनात असायचं. त्यामुळे माझे लक्ष अभ्यासात काही नव्हतेच. पण आता मला कसेही करून 11वीमध्ये पास व्हायचंच होतं. 11वीमध्ये जर मी पास झाले तरच मी 12वीमध्ये जाऊ शकत होते आणि कॉपी करण्याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणताच पर्यायच उपलब्ध नव्हता. मी आणि माझी अजून एक मैत्रीण कविता, आम्ही दोघीही कॉपी करतच होतो. परीक्षेच्या 1 आठवड्या आधीच मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन आम्ही दोघींनी छोट्या छोट्या चिठ्ठ्या बनवून घेतल्या होत्या. आता आम्ही दोघी विचार करतच होतो की चिठ्ठ्या नेमक्या कोणत्या जागेवर लपवायच्या, कुठे कुठे लपवायच्या आणि कोणालाही त्या सापडणार नाहीत ना आणि आपण पकडले तर जाणार नाहीत ना. माझी मैत्रीण पण माझ्यासारखीच अभ्यासात खूपच कमजोर होती. माझ्या मैत्रिणीच्या घरी दिवसभर कोणी ना कोणी म्हणजे नसायचंच. तिचे आई-वडील शेतामध्ये जायचे. त्यामुळे पूर्ण दिवस आम्हाला मोकळाच असायचा. आम्ही कॉपी कुठे कुठे लपवायचं हे प्रॅक्टिस करतच होतो. कॉलेजमध्ये एक 35 वर्षाच्या सरांची तर नजर नेहमीच शिकवताना माझ्याकडेच असायची. त्यांची नजर काही माझ्यावरून हटतच नव्हती. त्या सरांचं नाव होतं योगेशराव. ते सर आम्हाला केमिस्ट्री हा विषय शिकवत होते. वर्ष संपतच आले आणि आमच्या परीक्षा चालू झाल्या. मी आणि माझी मैत्रीण आम्ही तिच्या घरी जाऊन चिठ्ठ्या लपवल्या. त्यावेळेस मी स्कर्ट आणि वरती शर्ट घातला. स्कर्ट थोडासाच गुडघ्याच्या खाली होता. स्कर्ट यासाठी घातला कारण मांड्यांना चिठ्ठ्या बांधल्या की परीक्षेत सहज काढता यावे. आम्ही ज्या बारीक बारीक चिठ्ठ्या करून ठेवल्या होत्या त्या चिठ्ठ्या मांडीला रबरने बांधून घेतल्या आणि बाकीच्या चिठ्ठ्या या आम्ही आमच्या छातीमध्ये लपवल्या. तिथे कोणीही तपासू शकतच नाहीत आणि काही चिठ्ठ्या आम्ही तर नको तिथे लपवल्या जेणेकरून निवांतपणे आम्हाला चिठ्ठ्या काढून कॉपी करता यावे. पण कधी-कधी आम्हाला खूपच भीती वाटत पण होती. कारण जर आजूबाजूला मुलांचा नंबर आला, की त्यांच्यासमोर आम्हाला तिथे हात घालून चिठ्ठ्या काढायला अवघड जात होते. आता जास्तीत जास्त चिठ्ठ्या ह्या आम्ही छातीवर आणि आमच्या मांड्यांनाच लावल्या. कारण तिथे जास्त कोणी चेक पण करत नसायचं. आता परीक्षेचे दिवस आले आणि आम्ही असंच कॉपी करून सगळे पेपर दिले. आता शेवटचा पेपर बाकी होता, तो केमिस्ट्रीचा. हा विषय मला जरा ना जास्तच अवघड वाटायचा. त्याच्यामध्ये खूपच रिॲक्शन वगैरे असं असतं. लिहिता लिहिता खूपच गडबड झाली. शेवटचे 15 मिनिटं बाकी होतेच आणि मी लिहिण्यात खूपच मग्न होते. माझा पेपर अजून पूर्ण झाला पण नव्हता आणि टाईमही संपत आला होता. त्यामुळे मी गडबडीत लपवलेल्या चिठ्ठी बाहेर काढल्या आणि ती बघून लिहिण्यात इतकी मग्न झाले की माझं लक्ष सरांकडे नव्हतंच. तेव्हाच पाठीमागून योगेश सर कसे आले ते मलासुद्धा माहीतच झाले नाही. तेव्हाच सरांनी मला कॉपी करताना बघितलं
आणि ते आता माझ्या जवळच येत असलेले बघून मी चिठ्ठी लपवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूपच उशीर पण झाला होता. आता सर माझ्याजवळ आले. त्यांनी त्यांचा हात पुढे केला. माझ्या मनात नसतानाही त्यांच्या हातात ती चिठ्ठी दिली. सरांनी ते बघितले. कॉपी करताना सरांनी मला पकडलेच. त्यांनी लगेच मला वर्गाच्या बाहेर काढलं. आता माझा चेहरा खूपच रडल्यासारखाच झाला होता आणि मी रडू लागले, की मी विचार करत होते की आता मी काय करू. सरांनी माझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासमोर कॉपी करताना पकडले. असे लाल पेनाने लिहिले होते. त्यामुळे आता मी नापास होणार होते. थोड्या वेळाने पेपर संपला आणि सगळी मुलं निघून गेली. मी तेव्हाही बाहेरच उभा होते. मला तर खूपच भीती वाटत होती, कारण मी जर नापास झाले तर माझे पप्पा मला खूपच ओरडतील आणि नको त्या मुलासोबत माझं लग्न करून मोकळे होतील. शेवटी मीच विचार केला की कसंही करून मी आता सरांची माफी मागतेच. त्यामुळे मी सरांची माफी मागण्यासाठी सरांच्या ऑफिसकडे जाऊ लागले. सरांचे ऑफिस हे दुसऱ्या मजल्यावर एका कोपऱ्यामध्ये होते. तिथे थोडासा अंधार पण होता. तेव्हापर्यंत कॉलेजमधले सगळे शिक्षक पण निघून गेले होते. जवळपास कोणीही नव्हते. हळूहळू मी सरांच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा सर पेपर लावून घेत होते. मी दरवाजा खटखटला आणि विचारले, सर, मी मी आत येऊ शकते का? तेव्हा सर मला म्हणाले, ये. मी घाबरतच आतमध्ये गेले आणि सरांना म्हणाले, सर, माझं चुकलं, मला माफ करा. यानंतर मी कधीच असे करणार नाही. तेव्हा सर माझ्याकडे लक्ष न देता खाली बघून पेपर लावतच होते. मी पुन्हा म्हणाले, सर, तुम्ही मला कोणती पण शिक्षा द्या, ती मला मंजूर असेल, पण प्लीज मला नापास करू नका. मी फक्त तेवढाच एक प्रश्नच फक्त कॉपी करत होते आणि त्यात मी पकडले गेले. मी मुद्दाम खोटं बोलत चालले होते, पण सर काहीच न बोलता ते त्यांचं काम करतच राहिले. तेव्हा मला समजलं की सर आता माझं काहीच ऐकत नाहीत म्हणून. मी आता पास नाही होणार ह्या तेव्हा मी घाबरत घाबरत मी सरांच्या जवळ गेले आणि पुन्हा सरांची माफी मागत लागले. तेव्हा सरांची माझ्यावर नजर गेली आणि ते मला डोक्यापासून पायापर्यंत स्कॅन करू लागले. भलेही मी 11वीमध्ये शिकत होते, पण माझं शरीर एकदम असं भरलेलं होतं, एखाद्या 30 वर्षाच्या बाईसारखं. त्यामुळे जेव्हा सरांची माझ्यावर नजर पडली, तेव्हा ते माझ्याकडे अट्रॅक्टच झाले आणि असेही सरांची खूप दिवसापासून माझ्यावर वाईट नजर होतीच. त्यानंतर सर पेपर बाजूला ठेवून समोर येऊन टेबलवर एका साईडला बसले आणि मला म्हणाले, तू चूक केली आहेस, मग त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे. तेव्हा मी लगेच सरांना म्हणाले, सर, मला तुम्ही कोणतीही शिक्षा द्या, चालेल, पण प्लीज मला नापास करू नका. हे ऐकल्यावर सर मला म्हणाले, ठीक आहे, पण एक अट आहे. जी शिक्षा मी तुला देईन त्याबद्दल तू कोणालाही बोलणार नाहीस आणि जे काही आपल्या दोघांमध्ये होईल ते फक्त आणि फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. याबद्दल तू कोणालाही सांगायचं नाही बरं. जर तुला ही गोष्ट मान्य असेल तरच मी तुला नापास नाही करणार. सरांची ही गोष्ट ऐकल्यावर मी आता खूपच खुश झाले. मी सरांना म्हणाले, सर, मला तुमची सगळी अट मान्य आहे. याबद्दल मी कोणालाच काय, घरी पण माझ्या मैत्रिणींनासुद्धा सांगणार नाही. माझी मान्यता मिळताच सर उठून बाहेर चक्कर मारून आले. बाहेर जाऊन बघितले की कोणी जवळपास आहे का नाही म्हणून. ते ऑफिसमध्ये आले आणि आतून दरवाजा बंद केला आणि आता ते येऊन खुर्चीवर बसले. तेव्हा मी त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिले. त्यानंतर सर मला म्हणाले, मला पहिलं हे सांग, तू कॉपी कुठे कुठे लपून ठेवली आहेस? हे ऐकून मी थोडी घाबरलेच. सरांनी मला घाबरलेलं बघितलं. तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले, माझ्या जवळ ये आणि मला मन मोकळेपणाने सांग. सरांचा हात आता माझ्या कमरेवर होता. मी सरांना म्हणाले, सर, मी कॉपी माझ्या मांड्यांना रबरने लावल्या आहेत आणि काही कॉपी माझ्या छातीवर लावल्या आहेत. त्यानंतर मी माझ्या छातीकडे इशारा केला. त्यानंतर लगेच सर मला म्हणाले, मला दाखव, बघू तू कॉपी कशी लपवली आहेस. तेव्हा मी एकदम गप्प झाले. मी काहीच बोलले नाही. तेव्हा सर मला पुन्हा म्हणाले, घाबरू नकोस, इथे माझ्याशिवाय कोणीच नाही, तू मला दाखवू शकतेस. त्यानंतर ते माझ्या खांद्यावर हात ठेवून चोळू लागले आणि मला वरून खालीन वेगळ्याच नजरेने बघू लागले. मला कसेही करून पास व्हायचेच होतं. त्यामुळे माझ्याकडे आता सरांचं म्हणणं ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा तर मी छातीवरचे कॉपी काढून सरांकडे दिली. सर तेव्हा माझ्याकडे खूपच टकलावून बघत होते, जसं का त्यांनी कधी बाईच पाहिली नाही. त्यानंतर ते मला म्हणाले, अजून कुठे कुठे लपवले आहेस? त्यानंतर मी माझ्या मांडीकडे बोट केले. तेव्हा सर मला म्हणाले, दाखव बघू मला की तू अजून कुठे कुठे कॉपी लपवली आहेस. मला ती सगळी जागा बघायची आहे. तेव्हा मला काही समजतच नव्हतं की मी आता काय करू, पण मला नापास व्हायचं नव्हतं. नापास होण्याच्या भीतीने मी माझं मन घट्ट केलं होतं आणि विचार केला की काही झालं तरी मला फेल व्हायचं नाही. त्यानंतर हळूहळू मी माझा ड्रेस थोडासा वर केला आणि सरांनी माझी गोरी गोरी मांडी दाखवू लागले. सर ते बघतच राहिले.
मी जसं वरती करत होते तसं माझ्या मांड्यांना कॉपी बांधलेल्या दिसत होत्या. त्यामुळे मला ड्रेस पूर्ण वरती करावाच लागला. माझ्या दोन्ही मांड्यांना कॉपीच्या चिठ्ठ्या बांधल्या होत्या. त्यानंतर सर कॉपी एक करून काढत होते. माझ्या गोऱ्या मांड्यावरून हात त्यांनी फिरवू लागला. मी आता थरथर कापत होते. मला खूप भीती पण वाटत होती सरांची. माझे हृदय आता खूपच जोरात म्हणजे 100च्या स्पीडने धडकत होते. आता तर सर दुसऱ्या मांडीवरच्या कॉपीच्या चिठ्ठ्या पण काढू लागले. माझ्या मांडीवर हात फिरवू लागले. त्यानंतर सर मला म्हणाले, "आता तुझे दोन्ही." मी तसंच केलं. मला माहिती नव्हतं की आता पुढे काय होईल. मी ड्रेस कमरेपर्यंत पकडला, ज्यामुळे स्पष्ट नको ते त्यांना दिसत होतं. सर खुर्चीवरून खाली बसले आणि ते माझ्या मांडीवरून हात फिरवू लागले. हात फिरवत कॉफीच्या चिठ्ठ्या काढतच होते. ते मुद्दामून जास्त टाईम लावत होते. सरांनी त्यांचे दोन्ही हात माझ्या दोन्ही मांड्यावर ठेवले. मला खूपच भीती वाटत होती आणि मी डोळे बंद करून त्यांच्या हाताचा स्पर्श जाणून घेत होते. अचानक सरांनी मला उचलले, ज्यामुळे मी खूपच घाबरले. सर मला म्हणाले, "मी तुला आतल्या रूममध्ये घेऊन जातो. तू अजून कुठे कुठे लपवले आहेस ते मला चांगलंच बघावं लागेल." मी म्हणाले, "नाही सर, मी अजून कुठेही लपवल्या नाही. जेवढ्या काही चिठ्ठ्या होत्या त्या मी तुम्हाला सगळ्या चिठ्ठ्या काढून दाखवल्या आहेत." सर मला म्हणाले, "एकदा मी तुला रूममध्ये जाऊन स्कॅन करतोच, कारण मला तुझ्यावर विश्वासच नाही. मला स्वतःलाच चेक करावं लागेल." त्यानंतर त्यांनी मला रूममध्ये नेऊन एका बेंचवर बसवले आणि मला म्हणाले, "बस थोडा वेळ. मी सगळं काही चेक करतो की तू कुठे कुठे चिठ्ठ्या लपवल्या आहेस." असं म्हणून सर माझ्यासोबत ते सर्व काही करू लागले. मी म्हणत होते, "सर, नाही, मी अजून काहीच लपवले नाही. जे काय होते ते तुम्ही पाहिलंच आहे. तुम्हाला मी दिले पण आहे." पण सर काही ऐकतच नव्हते. सरांनी माझे कपडे काढले आणि हळूहळू सरांनी मला तयार केलं. मी आता सर जे बोलेल तसंच मी ऐकत होते. सर ते सर्व माझ्यासोबत करत होते, जे एक नवरा त्याच्या बायकोसोबत करतो. सरांचे एवढं वय असूनही ते खूपच ताकदवान होते. ते सर्व झाल्यानंतर सरांनी माझ्या हातामध्ये पेपर दिला आणि मला म्हणाले, "हा पेपर तू घरी घेऊन जा आणि उद्या पूर्ण लिहून माझ्याकडे आणून दे." जाताना सर मला म्हणाले, "याबद्दल जर तू कोणाला सांगितलं तर मी तुला फेल करेन." मी माझ्या घरी आले, सगळा पेपर लिहिला आणि दुसऱ्या दिवशी मी सरांना दिला. त्यावेळी मला केमिस्ट्रीमध्ये 100पैकी जवळपास 96% मिळाले. मी क्लासमध्ये केमिस्ट्रीची टॉपर झाले. मित्रांनो, कथा कशी वाटली आहे तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बरं, अगोदर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.